गुल्लू सापडली नाही तर बंधू मामांचं काही खरं नाही. माझी चूक मान्य करून मी असं ठरवलंय गुलप्रीत, आपण डिवोर्स घेऊया, आपण डिवोर्स घेऊया, आपण डिवोर्स घेऊया, आपण डिवोर्स घेऊया, आपण डिवोर्स घेऊया. पिल्लू, मम्मी जी, मैं आपसे कटती हूँ. अरे अभी तो बात करने के लिए फोन किया, अभी इकट्ठी कर ली? हाँ, क्योंकि आपने बहुत गलत काम किया है. की होया पुत्र, क्या किया मैंने? मैंने सब पता चल गया है. सब पता चल गया? क्या पता चला बेटा? यही कि आप और पापा जी मुझे छोड़कर वसंत स्मृति में रहने गए हो. ना पुत्र, ऐसी कोई बात नहीं है. झूठ मत बोलो. मैंने परमित अंकल के मुंह से सुना है. मैंने भी उधर आना है. इमली से आदि भैया से मिलना है. भाई काका के साथ घूमने जाना है. पिंटे काका का सारा खाना खा जाना है. और दादा काका के साथ शुभम करोती बोलना है. पर इन सब से पहले मुझे पापा जी को किस्से देनी है. मुझे पापा जी की बहुत याद आ रही है. मुझे उनके मुंह से अभी के अभी एक कहानी सुननी है. कहाँ है हो पापा जी? पुत्र पापा जी नहीं है. नहीं है? अच्छा, ऑफिस गए हैं. उनसे बोलो ना ऑफिस से आते टाइम मुझे भी यहाँ से पिकअप कर ले. मुझे भी वसंत स्मृति में आना है. नहीं पुत्र, अब पापा जी तुझसे मिलने कभी नहीं आएंगे. और तू तो क्या, अब तो मैं भी वसंत स्मृति में कभी नहीं जाऊंगी. हम उस घर में क्यों नहीं जाएंगे? और पापा जी मुझसे मिलने क्यों नहीं आएंगे? बोलो ना मम्मी जी, बोलो ना. गुल्लू, मला बोलायचंय तुझ्याशी, प्लीज थांब. सही तू जा यहाँ से. नाही, मला फार वेळ नाही लागणार आणि आपल्याकडे फारसा वेळही नाहीये. देख सही, मेरे पास टाइम नहीं है. ड्यूटी खत्म होने दे, बाद में फोन करती हूँ. अब तू जा यहाँ से. तू नाही करणार कॉल, माहितीये मला. अगं मी केलेले फोनही उचलत नाहीयेस तू. क्योंकि मैं जानती हूँ तू मुझसे क्या बात करने वाली है. और सही मुझे उन बातों में नहीं पड़ना. पडावं लागेल गुल्लू. अगं तिकडे घरी बंधू मामा. कौन सा घर? कौन बंधु मामा? मैं उस घर से, वहां के लोगों से सारे रिश्ते नाते तोड़ चुकी हूँ. अब तो जो चाहे कर ले, मैं वापस नहीं आने वाली. तू असं का बोलतीयस? ये सवाल मुझे मत कर, उस आदमी से जाकर पूछ. विचारेन, नक्की विचारेन. पण त्यासाठी तो माणूस आधी शुद्धीत यायला हवा. क्या बोल रही है तू? किसके बारे में बोल रही है? बंधू मामा. अगं तापाने फडफडलाय तो माणूस. तू ज्या क्षणी घरातून बाहेर पाऊल टाकलंस ना, त्या क्षणी बेशुद्ध होऊन पडलेत आणि अजून शुद्धीवर आले नाहीयेत. काही खात नाहीयेत, काही पीत नाहीयेत, सतत फक्त तुझं आणि बिल्लूचं नाव घेत आहे. त्यांना काय केल्याने बरं वाटणार आहे तुलाही माहितीये आणि मलाही. त्यामुळे आता तू ठरव काय करायचं ते. काढा आणलाय बंधूसाठी करून. कडू आहे पण परिणामकारक आहे. आयुष्यातले काही निर्णय असतात जे आपल्याला घ्यावे लागतात, कडू असतात ते, पण ते पचवावे लागतात, कारण पुढे जाऊन त्याचा परिणाम चांगला होतो. आता तू कितीही काढे पाजलेस, कितीही जडीबुटी उगाळून लावल्यास, तरी बंधू मामाचा त्रास कमी होणार नाही. त्याच्या अवस्थेवर इलाज एकच, गुलप्रीत मामा. ओजी, गुल्लू
गुल्लू तू खरं झालीस. ना जी, मैं तो भूत हूँ जो आपके गर्दन पे बैठ के बोलने आई हूँ कि मर भी गई ना तो भी आपको बिल्कुल छोडूंगी नहीं. मरण्याची गोष्टी नाही करायच्या. तुला काय झालं ना मी नाही जगू शकणार. मैं भी इसीलिए कह रही हूँ ठीक हो जाइए जल्दी प्लीज. आता तू आलीस ना तर मी लवकर बरा होणार. आपण जरा मोकळ्या हवेवर फिरून येऊया. दादा मामा, इतका वेळ डोळे सुद्धा न उघडणारे बंधू मामा गुल्लू आल्यानंतर लगेच उठून बसले आणि तिच्या आधाराने चालू फिरू पण लागले. ही असते प्रेमाची ताकद. पण तुम्हाला ती माहितीच नाही. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण तुमच्यामुळे घेतला गेलेला हा चुकीचा डिसिजन आता या घरात कोणीही मान्य करणार नाही. आणि मी तर मुळीच करणार नाही. ते कागद आहेत ना, ते लिगली एखादं लग्न मोडू शकतात, पण दोन माणसांमधलं त्यांच्या मनामधलं प्रेम कधीच मोडू शकत नाही. मग हे नियम कायदे अगदी हे कागद त्याची जागा हलवू शकत नाही. पुन्हा एकदा या घरात प्रेम जिंकलंय दादा मामा, आणि तुम्ही हारलाय. ही मुलगी माझ्या तोंडावरती कागद फाडते ते. अरे मान मर्यादा काही आहे की नाही? मर्यादा असते ती पाळणं असतं ते तर बाजूलाच राहिलं. पण आपल्या सुनबाई कानामध्ये वारं भरल्यासारख्या उधळल्यात. त्या बंधूचं आणि गुलप्रीतचं मोडलेलं लग्न जुळवलं आणि त्या दोघांना परत आणलं आपल्याकडे वसंत स्मृतीमध्ये राहायला. काय माहिती उद्या कदाचित सिंधूला आणतील घरी आणि म्हणतील दादा मामा आता सुखाने संसार करा. दादा तसं काही होणार नाही. काही नाही रे, हे आपलं ब्रह्मेंचं घर आहे ना, ब्रह्मेंचं घर. त्याची शिस्त, त्याची चौकट, त्याचे संस्कार सगळं धुईला मिळणार आणि ब्रह्मेंचं घर शेवटी मोडकळीला येणार. इतकंही वाईट नाही होतं मी दादा मामा. आम्ही जे काही वागलो ना त्यात आमचे इंटेन्शन्स अजिबात वाईट नव्हते. दादा मामा, गुलप्रीत मामी आणि बंधू मामाचं एकमेकांवर प्रेम आहे. फॉर व्हॉट एव्हर रिझन त्यांनी आपल्यापासून इतकी वर्ष लपवलं असले तरी त्यांच्यात नातं आहे, नवरा बायकोचं. आता अशा दोन जीवांना वेगळं करायचं पाप आपण कशासाठी करायचं? आता पाप पुण्याच्या गोष्टी तुम्ही मला शिकवणार? आम्ही तुम्हाला काहीच शिकवत नाही होत दादा मामा. उलट तुम्ही आम्हाला जे शिकवलंय त्यावर विश्वास ठेवून आम्ही पुढे जातो. अच्छा, म्हणजे हे जे तुम्ही काय आता वागताय ते मी शिकवलंय तसं वागताय? या घरातला आनंद टिकवून ठेवण्याचं आणि तो वाढवत नेण्याचं वचन तुम्हीच दिलं होतं ना आम्हाला. आम्ही तेच वचन पाळतोय. पण मग माझा आनंद? मी कुठे आनंदी आहे? ती जबाबदारी तुमची आहे. सो आज बंधू मामा घरी आला परत, त्याचा तुला आनंद झाला नाही? हे बघ, बंधूचा या घरावरचा हक्क कोणीही नाकारत नाही. तो या घरात आला तर मला काही वाटणार नाही, पण त्याची ती बायको ती आली तर मला चालणार नाही आणि मला आवडणार अजिबात. माहिती आहे आम्हाला, आणि ते त्यांनाही नीट माहिती. म्हणून ते तुमच्या आनंदासाठी पुन्हा गॅरेजमध्ये राहायला निघून गेले. आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही ऐकलं त्यांनी.
त्यांना तुमची किती काळजी वाटते हे तुम्हाला कळलं असेलच ना आता. आता तुमची वेळ आहे त्यांना समजून घेण्याची. कसं आहे ना दादा मामा, गुलप्रीत जोपर्यंत परकी होती तोपर्यंत ती गुणी आणि चांगली वाटत होती. बिल्लू जेव्हा दुसऱ्या घरातला होता तेव्हा तो गोड आणि हवा हवासा वाटत होता. पण ज्या क्षणी कळलं की ही माणसं आपली आहेत त्या क्षणी ती नकोशी वाटायला लागली. त्याचा थोडा विचार करा दादा मामा. आणि आता बंधू मामांना गुल्लू आणि तुम्ही यांच्यात चूज करायला लावू नका, कारण आता त्यांना काय हवंय हे त्यांना कळलंय. त्यामुळे तुम्ही पण हे समजून घ्याल अशी इच्छा आहे. नाही बस, आता यापुढे आम्ही काहीच बोलणार नाही. फक्त एवढंच की तुटेल इतकं ताणू नका मामा. या सगळ्यात माझी एकच इच्छा आहे, या घरातील सगळ्यांनी 2 शब्द तरी प्रेमानं हसून एकमेकांशी बोलावेत. आता तो दिवस कधी येतोय देव जाणे. बंधू मामांना लग्न करायचं नाही, कारण बंधू मामांचं लग्न झालंय. ह्याची बायको कोण आहे आणि कुठे आहे? मामी, मेरी वजह से ये घर टूट रहा है, ये रिश्ते टूट रहे हैं. ये गुलप्रीत, इस प्रभाकर और आप सबकी जिंदगी से न चली जाएगी हमेशा हमेशा के लिए. मी सुद्धा या घरातून कायमचा निघून जाईल. पुन्हा एकदा या घरात प्रेम जिंकलंय दादा मामा आणि तुम्ही हारलाय. दादा झोप येत नाहीये का? ऊस बदलतोय, तळमळतोय, काय झालं? काय काय होतंय का तुला? काय अरे कसला एवढा विचार करतोयस की एवढा अस्वस्थ झालायस? बंधूचा रे, आणि कसला. त्याचं लग्न झाल्याची बातमी मला समजली ना तेव्हा आधी खूप राग आला होता भाऊ त्याचा. पण नंतर असं वाटलं की नाही रे, बंधू असं वागणं शक्य नाही. त्याला कोणीतरी काहीतरी फितवलेलं असणार. तो शब्द फिरून जगाला फसवू शकतो, आपल्याशी नाही रे तो खोटं बोलू शकत, असं वाटत होतं मला. पण आता वाटतं नाही, आपण बंधूला काही नीट ओळखलंच नाही. म्हणजे त्याच्या निर्विकार चेहऱ्याच्या मागे हा जो बंधू दिसतोय ना, त्याला आपण ओळखूच शकलो नाही. आणि खास करून मी नाही ओळखू शकलो. तुला माहिती आहे, हा बंधू जन्माला आला ना तेव्हा आप्पांच्या अगोदर मी बघितलंय त्याला दुपटा असं बाजूला करून. हे असं जवळ घेऊन खेळवलंय त्याला. तेव्हा माझ्याकडे बघून कसा खुदू 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 हसला होता तो खरा बंधू रे. आता इतके वर्षांच्या माझ्या झालेल्या चुकांमुळे तो माझ्या हातून कायमचा निसटून गेला. हे भाई, भाई, दादा, अरे आज तारीख काय आहे? आज 23 तारीख आहे. 23 कुठली? हे बघा 12 वाजून गेलेत. अरे 24 तारीख आली आज. 24 तारखेला काय असतं? आज काय काय 24च्या आधी 23 तारीख असते. अरे 24 अरे, नंतर 25. नाही 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 तसं नाही रे. अरे आपल्या घरात. आपल्या घरात? अरे बंधूचा वाढदिवस असतो 24 तारीख. अरे हो मग शे, या सगळ्या गडबडीत मी बंधूचा वाढदिवसच विसरून गेलो. नाही, गडबडीचं निमित्त झालं असेल, पण बंधुताई गेल्यापासून आपण सगळ्यांचेच वाढदिवस विसरायला लागलोय नाही? हो, कारण अरे बंधुताई लक्षात ठेवून सगळ्यांच्या वाढदिवसाच्या आधी 3-4 दिवस तयारी करायची ना जोरात.
आणि बंधूसाठी तर खासच तयारी, कारण तो बंधू सारखं आपलं उद्या काय करणार, काय गिफ्ट देणार वगैरे अशी उलट तपासणी काढून सगळी माहिती काढून घ्यायचा. अरे जन्मताच वकील तो. आणि पण तरी सुद्धा बंधुताई काय काय करायची ना त्याच्यासाठी, दारात रांगोळी काय काढायच्या, स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी गिफ्ट कार्ड बनवायची. आणि शेवयाची खीर विसरलास काय? अरे काय घमघमाट, नुसते दारावरून येणारा जाणारा पण लक्षात येतात आज बंधूचा वाढदिवस आहे. पण वंदूने ती शेवयांची खीर कशी करायची हे फक्त मला शिकवलं होतं. नाही पण ती ज्या सगळ्या गोष्टी करायच्या ना तिच्या नंतर सुद्धा त्या गोष्टी या घरात सुरू राहिल्या पाहिजेत अशी इच्छा होती तिची. हो हा, आता आपल्याला जमतील तशा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याच आहेत आपण आजपर्यंत. हो, पण दादा या वर्षी सुद्धा आपण बंधुताईसाठी म्हणजे बंधूचा वाढदिवस करूया ना साजरा. काय ना बंधूसाठी नाही, आपल्या घरासाठी, आपल्यासाठी आणि खास करून बंधूसाठी. हो दादा, जे झालं गेलं ते जाऊ दे ना, विसरून जाऊ आपण आणि सगळ्याची सुरुवात नव्याने करूत. काय हो, आणि योगायोगाने बंधूचा वाढदिवस चालून आलाच आहे. अशी संधी पुन्हा कधी मिळणार नाही. झोपा तरी, उशीर झालाय. आधी आपली सगळी स्वप्न अशी 50-50 का पूर्ण होतात रे? 50-50 म्हणजे अशी अर्धी अर्धी. बघ ना, माझं स्वप्न होतं की आपलं लग्न खूप छान आनंदात मस्त सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करावं. लग्न छान झालं, आपण सगळेजण आनंदात होतो, पण मम्मा आलीच नाही. डॅडू सुद्धा फक्त 5 मिनिटं येऊन गेला आणि मग ती फालतू सिंधू मामी येऊन राडा करून गेली. तुझं पण स्वप्न होतं बदलापूरची फॅक्टरी जोरदार चालवायची, तिथल्या कामगारांसाठी लढा द्यायचा. तू पण हे सगळं केलंस, पण मग तू खाणेरडा जेडी मध्ये आला. आणि मग ती फॅक्टरी, ती वस्ती आणि तुझी नोकरी सगळंच गेलं. आता सुद्धा बघ ना, आपलं स्वप्न होतं की बंधू मामा आणि गुल्लूला एकत्र आणायचं. आपण त्यांना एकत्र आणलं, पण ते आज या घरात नाही राहत आहेत. एकदा, फक्त एकदा आपलं स्वप्न असं 100% पूर्ण व्हायला हवं ना. काय करणार, स्कीमच आहे ना तशी. स्कीम कुठली, कोणाची? देवबाप्पाची. काय आहे, आपलं एखादं स्वप्न जर असं एकदम 100% पूर्णच झालं तर आपण त्यातच रमून जाऊ ना. उरलेली स्वप्न कशी बघणार, मग त्यात काय मजा. आता आपली स्वप्न 50-50 म्हणून का होईना आपण पूर्ण होत राहिली तर ती 100% पूर्ण व्हावी, त्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार, लढत राहणार, झगडत राहणार, नवीन स्वप्न पाहून ती पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणार. त्यातनं सर आयुष्यात थ्रिल, ऍडव्हेंचर, मजा वगैरे येते ना. हो, मग तीच तर स्कीम आहे ना देवाची. त्याचं काय म्हणणं आहे, तो म्हणतो तुम्ही नवीन नवीन स्वप्न बघत राहा, ती पूर्ण करण्यासाठी लढत राहा. ट्राय बट डोंट क्राय. देवबाप्पा तुझ्याशी इंग्लिश मध्ये बोलतो? नाही, माझ्याशी मराठीतच बोलतो. पण काय, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे वगैरे म्हणलं तर तुझ्या बालबुद्धीच्या वरनं जाईल की काय अशी भीती वाटते. मला आता सगळं कळतं. ब्रह्मेंची सून आहे मी. चला, ब्रह्मेंची सून झोपूयात का, नाहीतर स्वप्न कशी बघणार, नाही का? चल. मी तर ऑलरेडी स्वप्न बघतीये. या घरातले सगळेजण एकत्र आहेत, छान आनंदात आहेत, सगळे राडे भांडण सगळ्या गोष्टी विसरून मस्त एकत्र छान जगतायत. देवबाप्पा प्लीज लवकरात लवकर हा दिवस येऊ दे. घे सत्य. हे सई, अगं आला अगं, तो दिवस आला. दिवस आणि फोन मध्ये आला? फोन मध्ये नाही ग, आपल्या आयुष्यात आला म्हणजे पुढचा दिवस आला. 12 वाजून गेले. आज बंधू मामाचा वाढदिवस असतो. सिरियसली?
काय बोलतोस? ऐक ना मग आपण ना सॉलिड सेलिब्रेशनची तयारी करूया. म्हणजे आपण सगळी रूम अशी मस्त सजवूया, छान म्युझिक लावूया, एकदम पार्टीवाला मॉल तयार करूया आणि एवढा केक आणूया, मस्त केक वगैरे कापूया. हो केकवाली. आपल्या घरात वाढदिवस असा नाही साजरा होत. माझी आई करायची तसा साधेपणाने पण छान साजरा होतो. म्हणजे रांगोळी घालून, सजावट करून, खीर बनवून, औक्षण करून, मग बंधुमामा आपल्या संस्थेत जाऊन येतो. तिथून आल्यावर सगळे एकत्र जेवतात, मग कॅरम खेळतात. तू म्हणतोस ना तसाच सेलिब्रेट करूया. पण हा दिवस बंधुमामांसाठी एकदम मेमोरेबल व्हायला हवा. गुल्लू मामी आणि आपल्या बरोबरचा एकत्र असा पहिला वाढदिवस आहे त्यांचा. त्यामुळे हा दिवस ना एकदम स्पेशल बनवूया आपण त्यांच्यासाठी. उद्या आपलं स्वप्न पूर्ण करायचं.